हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या चॅनलवर आपले मनापासून खूप स्वागत करते आणि नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. वैशाख महिन्याच्या तृतीयेला आपण अक्षय तृतीया असे म्हणतो आणि ती साजरी करत असतो. हा अत्यंत शुभ दिवस आहे. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त. या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या सेवाबरोबर पितरांची पण सेवा आपण करत असतो. या दिवशी दान धर्माला खूप महत्त्व आहे. कारण या दिवशी तुम्ही जे काही दान करताल त्याचे पुण्य तुमच्याबरोबर अक्षय काळ राहते. तर हे दान कसे करायचे, काय करायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. 7 कवडींची सेवा अक्षय तृतीयापासून कशी करायची ते आजच्या व्हिडिओमध्ये बघू. सगळ्यांना आधी देवघरात कवड्या ठेवायच्या आहेत आणि त्यावर सेवा करायची आहे. तुमच्याकडे जुन्या कवड्या असेल तर नवीन आणायची गरज नाही. नसेल तर तुम्ही आणू शकता. तर बघा आपल्याला 7 पांढऱ्या कवड्या आणायच्या आहेत आणि कवडी माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी कवडी खूप महत्त्वाच्या आहेत. लक्ष्मी म्हणजे काय तर सुख, शांती, ऐश्वर्य, समाधान, आनंदी हे लाभ होतात. हे 7 कवड्यांची सेवा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता आणि घरातल्यांनी कोणीही सेवा करू शकता. पांढऱ्या कवड्या आणून त्या पिवळ्या करायच्या आहेत. तर त्या कशा करायच्या? तर थोडी हळद घ्यायची, त्यावर थोडे पाणी टाकायचे आणि मग त्या कवडीला चोळायचे. म्हणजे त्या कवड्या पिवळ्या होतील. मग त्यावर ती सेवा करायची आहे. सगळ्यात आधी 16 माळा श्री सूक्त म्हणायचे आहे. पहा, कवडी तुम्ही डिशमध्ये घेऊन ती हातात धरावी आणि 16 वेळा श्री सूक्त पठण करायचे आहे. हे म्हणायला तुम्हाला अवघड जात असेल तर तुम्ही मोबाईलवर लावू शकता. ही सेवा करू शकता. आणि 16 वेळा व्यंकटेश स्तोत्रम पठण करायचे आहे. एक माळ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप करावा. आणि एक वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे. ओम नारायणाय नमः विघ्नई वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. एक माळ लक्ष्मी मंत्र म्हणायचा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. असा हा लक्ष्मी मातेचा पण जप करायचा आहे. आणि कोणतीही सेवा करताना गुरु साक्षीने केलेली सेवा लवकर फळास येते. ही सेवा 40 दिवसाची सेवा आहे. ही पूजा अक्षय तृतीयापासून आपल्याला सेवा सुरू करायची आहे. खूप प्रभावी सेवा आहे. आता बघा ज्यांना या 16 माळा करणे रोज शक्य नाही त्यांनी 24 वेळा जप करायचा आहे. तुम्ही जितकी सेवा वाढवाल तितके तुमचे प्रश्न लवकर सुटतील. तुम्ही काही दिवस अडचणीचे असाल तर ती सेवा थांबवावी आणि पुढच्या दिवसापासून चालू करा. आणि तुम्हाला 40 सेवा जमतच नसेल तर तुम्ही ही अक्षय तृतीयेच्या दिवशी एक दिवस पूर्ण सेवा करायची आहे. 16-16 वेळा सगळे स्तोत्र जे सांगितले ते म्हणायचे आहे आणि जप करायचा आहे. तुम्ही ही सेवा मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा या दिवशी पण ही सेवा आवर्जून करू शकता. एकदा अनुभव आला की तुम्ही आपोआपच करणार. तुम्ही करा. तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणारच नाही. लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी पण ही सेवा केली जाते. आपल्या घरात लक्ष्मीचा वास सतत राहावा हे आपल्याला तर वाटतच असते. त्यामुळे तुम्ही ही सेवा आवर्जून करा. माता लक्ष्मीची सेवा आणि भगवान विष्णूंची सेवा केल्याने घरातील अडी-अडचणी दूर होतात. घरात सकारात्मक बदल होतो. कुलदेवी यांचा मान सन्मान करावा. पितरांची देखील पूजा करावी. मग येता गुरूंची सेवा पूजा करायची आहे. या तिघांचे समीकरण एकदा झाले की आयुष्यात सगळं चांगलेच होते. आपल्याला कुठल्याही गोष्टीची कमी भासत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.